नमस्कार. मी देविदास विठ्ठल जगताप आज पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सर्वांसमोर आलेलो आहे. प्रथमतः आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण इयत्ता 12वी विषय भूगोल प्रकरण क्रमांक 4 प्राथमिक आर्थिक क्रिया या घटकाचा आज आपण स्वाध्याय पाहणार आहोत. याच्या अगोदरच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण प्राथमिक आर्थिक क्रिया हे प्रकरण व्यवस्थितरित्या पाहिलेले आहे. मला निश्चितपणे खात्री आहे की जर तुम्ही पाठीमागचे व्हिडिओ पाहिले या प्रकरणाचे तर हा जो काही स्वाध्याय आहे तो स्वाध्याय तुम्ही सहजपणे सोडवू शकाल. या स्वाध्यायामध्ये एकूण 8 प्रश्न विचारलेले आहेत. पहिला प्रश्न आहे, योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. दुसरा प्रश्न आहे, सांगड घालून साखळी पूर्ण करा. तिसरा प्रश्न आहे, टिपा लिहा. चौथा प्रश्न आहे, भौगोलिक कारणे द्या. पाचवा प्रश्न आहे, फरक सांगा. सहावा प्रश्न आहे, सविस्तर उत्तरे लिहा. आणि सातवा प्रश्न आहे, जगाच्या नकाशा आराखड्यामध्ये पुढील बाबी योग्य चिन्हाच्या साहाय्याने दाखवून सूची तयार करा. आणि शेवटचा 8वा प्रश्न आहे, शेती व्यवसायात खंडनिहाय गुंतलेल्या लोकसंख्येची 2018 सालची आकडेवारी खालील तक्त्यात दिलेली आहे. त्या आधारे सुयोग्य आलेख काढून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. अशा प्रकारे या स्वाध्यायामध्ये एकूण प्रामुख्याने 8 प्रश्न विचारलेले आहेत. त्यापैकी आज आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पहिला प्रश्न, योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. दुसरा प्रश्न, सांगड घालून साखळी पूर्ण करा. तिसरा प्रश्न, टिपा लिहा. आणि चौथा प्रश्न, भौगोलिक कारणे लिहा. या सर्व इत्यादी 4 प्रश्नाचा आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अभ्यास करणार आहोत. आता प्रथमतः पहिला प्रश्न पाहूया. पहिला प्रश्न दिलेला आहे, योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. प्रथमतः विद्यार्थी मित्रांनो, मला एक सांगणं आहे तुम्हाला की आपण पाठ्यपुस्तकामधील प्रकरणाचे व्हिडिओ पाहतोय, त्याचबरोबर एक मूल्यमापनाचा भाग म्हणून आपण प्रत्येक प्रकरणाचे स्वाध्याय देखील पाहण्याचा प्रयत्न करतोय. यामागचा एकच उद्देश आहे की बोर्डाच्या धर्तीवरती जे प्रश्न आहेत स्वाध्यायामधील त्या प्रश्नाची उत्तर देखील तुम्हाला व्यवस्थितरित्या मांडता आली पाहिजे. त्या अनुषंगाने व्यवस्थितपणे तुम्हाला चांगली मार्क मिळाली पाहिजे. हाच या व्हिडिओ बनवण्या पाठीमागचा उद्देश आहे. अशा प्रकारचे प्रश्न जेव्हा तुम्हाला आम्ही विचारत असतो, स्वाध्यायामधील सोडवून देत असतो, तेव्हा बोर्डाच्या उत्तरपत्रिकेच्या धर्तीवरतीच हे प्रश्न सोडवण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. आता पहिला प्रश्न पाहूया, योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. या प्रश्नामध्ये प्रामुख्याने 4 उपप्रश्न विचारलेले आहेत. त्या 4 उपप्रश्नाची आपल्याला या ठिकाणी उत्तरे देखील शोधायची आहेत. आता पहिला प्रश्न आहे, उपजीविकेसाठी मुख्यतः वनातून पदार्थ गोळा करणे. आता प्रश्न काय पहा तुम्ही की उपजीविकेसाठी मुख्यतः वनातून पदार्थ गोळा करणे. या प्रश्नासाठी खाली एकूण 4 पर्याय दिलेले आहेत.
अ आ इ ई या पर्याय हे आपण पर्याय वाचू. सुरुवातीला पहिला पर्याय आहे समशीतोष्ण सूचीपर्णी वने. दुसरा पर्याय आहे आ समशीतोष्ण पानझडी वने. तिसरा पर्याय आहे उष्णकटिबंधीय पानझडी वने आणि चौथा पर्याय आहे विषुववृत्तीय सदाहरित वने. आता पुन्हा एक वेळ प्रश्न पाहूया की उपजीविकेसाठी मुख्यतः वनातून पदार्थ गोळा करणे. म्हणजे थोडक्यात काय पाहिजे की आपल्याला कोणत्या वनामधून आपण उपजीविकेसाठी पदार्थ गोळा करतो. तर त्याचं उत्तर निश्चितपणे आपण अशा प्रकारे सांगू शकतो की त्याचं उत्तर आहे ई विषुववृत्तीय सदाहरित वने. जे शेवटचं ए आहे ना विषुववृत्तीय सदाहरित वने हे त्याचं निश्चितपणे उत्तर या ठिकाणी देण्याचा सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. नंतर योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. यामधील दुसरा प्रश्न आहे. दुसरा प्रश्न या ठिकाणी स्क्रीनवरती देखील तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे की मासेमारी क्षेत्रासाठी सर्वोत्तम स्थिती. काय प्रश्न विचारलाय? मासेमारी क्षेत्रासाठीची सर्वोत्तम स्थिती. आता या प्रश्नासाठी देखील एकूण 4 पर्याय विचारलेले आहेत. ते 4 पर्याय कोणते ते पाहूया. सुरुवातीला अ पर्याय आहे दंतूर किनार, उथळ समुद्र. दंतूर किनारे म्हटलंय, उथळ समुद्र, उष्ण हवामान, प्लवंकांची वाढ. नंतर आ पर्याय आहे उथळ समुद्र, उष्ण थंड सागरी प्रवाहांचा संगम, प्लवंकांची वाढ आणि थंड हवामान. हा दुसरा पर्याय आहे. तिसरा पर्याय आहे ई भूखंड मंच, प्लवंकांची वाढ, मासेमारीची उत्तम कौशल्य आणि थंड हवामान. आणि शेवटचा पर्याय आहे भूखंड मंच, दंतूर किनारे, प्लवंकांची वाढ, थंड हवामान. आता पुन्हा एक वेळ प्रश्न पाहूया. आपण पर्याय 4ही पाहिलेले आहेत. मासेमारी क्षेत्रासाठीची सर्वोत्तम स्थिती कोणत्या ठिकाणी आहे ते पाहायचे आपल्याला. तर हे 4 पर्याय पाहिल्यानंतर तुम्हाला एक लक्षात आलं असेल की यामधील जे शेवटचं ए आहे भूखंड मंच, दंतूर किनारे, प्लवंकाची वाढ आणि थंड हवामान हे त्याचं उत्तर बरोबर आहे असं या ठिकाणी आपण सांगू शकतो. नंतर पुढचा योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. यामधील तिसरा उपप्रश्न आहे अक्षांशाशी थेट संबंध नसलेला प्राथमिक व्यवसाय. काय म्हटलंय? अक्षांशाशी थेट संबंध नसलेला प्राथमिक व्यवसाय. आता या प्रश्नाचं उत्तर पाहत असताना आपण जेव्हा प्रकरण पाहत होतो व्हिडिओच्या माध्यमातून त्यावेळेला त्या ठिकाणी निश्चितपणे तुमच्या लक्षात आलं असेल की प्रश्न सांगितल्याबरोबर तुमच्या उत्तर देखील लक्षात आलं असेल. तर पर्याय आहेत 4. अ लाकूडतोड, आ मासेमारी, ई खाणकाम आणि ई लुंबीचा शेवटचा शेती. असे एकूण 4 पर्याय दिलेले आहेत. तर या 4 पर्यायापैकी जो तिसरा पर्याय आहे ई खाणकाम हे त्याचं उत्तर या ठिकाणी असलेलं आपण सांगू शकतो. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न आहे पुढचा आणि शेवटचा या प्रश्नामधील विस्तृत व्यापारी शेतीची वैशिष्ट्ये. आता सर्वांना माहित आहे की विस्तृत व्यापारी शेतीची वैशिष्ट्ये कोणती असतील. प्रश्न पडला की ते उत्तर आपल्याला लक्षात लगे डोक्यामध्ये फिट होतं. पर्याय वाचायची सुद्धा गरज लागली नाही पाहिजे. पण तरीही आपण नजर चुकीने आपलं उत्तर चुकू नये म्हणून आपण पर्याय पाहूया. पर्याय अ आहे एक पीक पद्धती, पाण्याचा वापर, उष्णकटिबंध, धान्य उत्पादन. हे पहिला पर्याय आहे. दुसरा पर्याय आहे एक पीक पद्धती, यंत्राचा वापर, उष्णकटिबंध, धान्य उत्पादन. तिसरा पर्याय आहे एक पीक पद्धती, मानवी श्रमांचा वापर,
विषुववृत्त, थायलंड आणि उद्यान शेती. आणि शेवटचा चौथा पर्याय आहे एक पीक पद्धती, शास्त्रीय ज्ञानाचा वापर, उपोष्ण कटिबंध आणि कडधान्य उत्पादन. असे एकूण 4 पर्याय आहेत. त्यावरून तुम्ही निरीक्षण केलं असेल, अभ्यास देखील केला असेल की याचं उत्तर आहे शेवटचं एक पीक पद्धती, शास्त्रीय ज्ञानाचा वापर, उपोष्ण कटिबंध आणि कडधान्य उत्पादन. जे शेवटचं लुंबीचा जो आहे ते त्याचं पर्याय आपण तो सांगू शकतो की ते त्याचं उत्तर निश्चितपणे बरोबर आहे. अशा रीतीने आपण योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा हा प्रश्न आणि त्या प्रश्नामध्ये जे काही 4 उपप्रश्न होते ते 4 उपप्रश्न या ठिकाणी आपण सोडण्याचा प्रयत्न केलेला आहे. पुढचा प्रश्न आहे सांगड घालून साखळी पूर्ण करा. प्रश्न काय आहे? सांगड घालून साखळी पूर्ण करा. आता पाठ्यपुस्तकामध्ये अशा प्रकारचा फक्त एकच प्रश्न विचारलेला आहे. त्याच्यामध्ये 5 उपप्रश्न आहेत, अ, ब आणि क. आता प्रत्येक शब्दाची या ठिकाणी साखळी तयार करायची आहे, सांगड घालायची आहे की कोणते शब्द कोणत्याशी शब्दाशी जोडलेले आहेत ते या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता पुस्तकामध्ये काही प्रमाणामध्ये शब्द खालीवरती दिलेले आहेत, त्याचीच व्यवस्थितरित्या सांगड घालून ते आपल्याला त्या कॉलममध्ये व्यवस्थितरित्या आपल्याला या ठिकाणी मांडायचे आहेत. तर प्रश्न अशा पद्धतीने आहे की प्रश्नामध्ये एकूण 3 कॉलम दिलेले आहेत, अ, ब आणि क. त्या 3 कॉलममध्ये एकूण उभे 5 क्रमांकानुसार शब्द दिलेले आहेत. अ मध्ये सखोल उदरनिर्वाहक शेती, ब हे अ मध्येच 2 नंबरला पंपाज गवताळ प्रदेश, अ मध्ये 3 नंबरला मत्स्य क्षेत्र, 4 नंबरला फळे कंदमुळे गोळा करणे आणि 5 नंबरला खाणकाम. असं अ मध्ये एकूण 5 शब्द दिलेले आहेत, प्रश्न दिलेले आहेत थोडक्यात. आता ब मध्ये काय आहे? ब मध्ये 1 नंबरला दिलेला आहे प्रश्नामध्ये डोंगर बँक, 2 नंबरला किनाऱ्यापासून दूर खनिज तेल आणि नैसर्गिक वायूचे उत्पादन, 3 नंबरला तांदूळ, 4 नंबरला घनदाट वने, 5 नंबरला व्यापारी पशुपालन. हे ब मध्ये दिलेले आहे. नंतर क मध्ये काय दिलेलं आहे? शेताचा आकार लहान, 2 नंबरला प्रतिकूल परिस्थिती, 3 नंबरला बॉम्बे हाय आणि 4 नंबरला ईशान्य अटलांटिक महासागर आणि 5 नंबरला दक्षिण अमेरिका. अशा प्रकारे या ठिकाणी प्रश्न दिलेले आहेत. हे प्रश्न आपल्याला सरळ एका रेषेमध्ये जोडायचे आहेत. आता सखोल उदरनिर्वाह शेतीसाठी ब कोणता आहे, सखोल उदरनिर्वाह शेतीसाठी क मध्ये कोणता येणार आहे, किंवा पंपाज गवताळ प्रदेश जो आहे अ मधला त्यासाठी ब मध्ये काय असेल आणि क मध्ये कोणता शब्द असेल तो त्या ठिकाणी त्या कॉलममध्ये, रिकाम्या कॉलममध्ये आपल्याला काय करायचं आहे? भरायचं आहे. आता त्याचं उत्तर पाहूया. उत्तर देखील या ठिकाणी स्क्रीनवरती खालच्या बाजूला मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. उत्तर अशा पद्धतीने आहे की अ मध्ये जे प्रश्नामध्ये प्रश्न होते ते 1 नंबरला सखोल उदरनिर्वाहक शेती, 2 नंबरला पंपाज गवताळ प्रदेश, 3 नंबरला मत्स्य क्षेत्र, 4 नंबरला फळे कंदमुळे गोळा करणे आणि 5 नंबरला खाणकाम. आता ब नंबरला मात्र याच्यामध्ये काय झाले? ब तक्ता हा रिकामा तक्ता आहे, तो तक्ता भरायचा आहे. आता सखोल उदरनिर्वाहक शेतीमध्ये जे ब मधले 5 आपण शब्द पाहिले तर शब्द सखोल उदरनिर्वाहक शेतीशी जुळता शब्द कोणता आहे? तर त्याचं उत्तर आहे ब मध्ये तांदूळ. तर ब मध्ये 2 नंबरला व्यापारी पशुपालन, ब मध्ये 3 नंबरला आता डोंगर बँक हे मत्स्य क्षेत्र आहे, मत्स्य क्षेत्राच्या समोर आलं. परत ब मध्ये 4 नंबरला घनदाट वने आणि ब मध्ये 5 नंबरला
किनाऱ्यापासून दूर खनिज तेल आणि नैसर्गिक वायूचे उत्पादन. हे खाणकामाचं उत्तर आहे. नंतर आपल्याला अशाच पद्धतीने पुढचा जो कॉलम आहे क, तो देखील पूर्ण करायचा आहे की ज्याचा संबंध हा अ, ब आणि ब सोडलाय आपण. आता क शी देखील त्याचा संबंध असला पाहिजे. अ मध्ये जे आहे सकल उदरनिर्वाह शेती, ब मध्ये तांदूळ दिलेले आहे आपण त्याचं उत्तर. आता क मध्ये त्याच्याशी जे काही क मधले जे काही प्रश्न होते ते प्रश्न कोणते मिळते जुळते आहेत ते आधारित आपल्याला साखळी पूर्ण करायची आहे. आता क मध्ये 1 नंबरला येणार आहे शेताचा आकार लहान. तुम्हाला सर्वांना माहित आहे की सखोल उदरनिर्वाह शेतीमधून तांदूळ हे प्रमुख पीक आहे आणि त्याचा आकार कसा असतो, लहान असतो. क मध्ये 2 नंबरला दक्षिण अमेरिका, 3 नंबरला ईशान्य अटलांटिक महासागर, 4 नंबरला प्रतिकूल परिस्थिती आणि 5 नंबरला बॉम्बे हाय. अशा रीतीने विद्यार्थी मित्रांनो आपण हा प्रश्न दुसरा सांगड घालून साखळी पूर्ण करा हा प्रश्न व्यवस्थितरित्या या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. पुढचा प्रश्न आहे पाठ्यपुस्तकामधील पान नंबर 41 वरील टिपाल्या. आता टिपाल्यामध्ये प्रामुख्याने 4 प्रश्न विचारलेले आहेत. मळ्याची शेती, मासेमारी व प्राकृतिक घटक, व्यापारी तत्वावरील लाकूडतोड व्यवसाय आणि शिकार व परिसंस्थेचा ऱ्हास. अशा प्रकारे एकूण 4 प्रश्न विचारलेले आहेत. त्या 4ही प्रश्नाची उत्तरे आपल्याला टिपेच्या माध्यमातून मांडायची आहेत. या प्रकारच्या प्रश्नाचे उत्तर लिहित असताना टिपेमधील प्रश्न हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. बोर्डाच्या धर्तीवरती जर आपल्याला याची उत्तर लिहायची असेल तर याच्यामध्ये काही सुरुवातीला प्रस्तावना, नंतर प्रश्नासंदर्भात डेफिनेशन येत असेल, सर्वसामान्यपणे तुम्ही डेफिनेशन लिहू शकता, ती डेफिनेशन नोंदवावी. त्याचबरोबर त्या प्रश्नाशी संदर्भात मुद्दे लिहावेत, त्या मुद्द्याचं विश्लेषण करावं, नकाशा असावा आणि उत्तराचा शेवट थोडक्यात किंवा अशा प्रकारे या शब्दाने केला तर तुम्हाला निश्चितपणे या टिपाल्या प्रश्नासाठी आउट ऑफ मार्क पडल्याशिवाय राहणार नाहीत. आता पहिली टिप आहे मळ्याची शेती. पहिली टिप आहे मळ्याची शेती. या स्क्रीनवरती देखील याचं उत्तर दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे, दिलेला आहे. तर उष्णकटिबंधीय प्रदेशात भांडवल, आधुनिक तंत्रज्ञान, व्यापारी स्वरूपाचे चहा, कॉफी, रबर, मसाले यांची जी शेती केली जाते त्यास काय म्हणतो आपण, मळ्याची शेती असे म्हणतो. हे मळ्याची शेती थोडक्यात डेफिनेशन झाली. नंतर आपण प्रदेश देखील माहीत असणं गरजेचं आहे की मळ्याची शेती कोणत्या प्रदेशामध्ये केली जाते, तर उष्ण व उपोष्ण कटिबंधातील किंवा कटिबंधीय प्रदेशातील दक्षिण व मध्य अमेरिका, आफ्रिका, आशियातील भारत, श्रीलंका, थायलंड, मलेशिया, इंडोनेशिया, फिलिपाईन्स, व्हिएतनाम, चीन, जपान इत्यादी देशातील डोंगराळ प्रदेशात पर्वत उतारावर मळ्याची शेती केली जाते. हे काय झाले, प्रदेश झाले. आता ते प्रदेश देखील या ठिकाणी नकाशामध्ये देखील स्क्रीनवरती तुम्हाला दिसत असेल की ते प्रदेश देखील नकाशामध्ये एका बाजूला सूची दिलेली आहे, एक कोपऱ्यामध्ये या ठिकाणी सूची दिलेली आहे. त्या सूचीमध्ये सुरुवातीलाच मळ्याची शेती हा गडद रंगामध्ये दिलेला आहे. मळ्याची शेती या ठिकाणी मळ्याची शेती कोणकोणत्या प्रदेशामध्ये आहे तुमच्या लक्षात येईल की जगाच्या कोणकोणत्या भागामध्ये मळ्याची शेती आहे ते नकाशामध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर मळ्याची शेतीची वैशिष्ट्ये पाहूया आता सुरुवातीला. तर आकार मळ्याच्या शेतीचा मोठा आहे. म्हणजे मळ्याच्या शेतीचा आकार मोठा असतो. 40 ते 400 हेक्टरपर्यंत या शेतीचे क्षेत्र असते. दुसरं वैशिष्ट्य आहे व्यापारी दृष्टिकोन. ही शेती व्यापारी दृष्टिकोन समोर ठेवून केली जाते. तिसरं वैशिष्ट्य आहे परकीय मालकी व स्थानिक मजूर. या शेतीवर प्रामुख्याने युरोपियन लोकांची मालकी असून शेतीची कामे मात्र स्थानिक मजुराकडून केली जातात. दुसऱ्या महायुद्धानंतर अनेक देश स्वतंत्र झालेले मालकीचे हस्तांतरण होऊन स्थानिक लोक त्या ठिकाणचे मालक झाले.
पुढचं वैशिष्ट्य आहे भांडवलाधिष्ठित शेती. भांडवलाधिष्ठित शेती. शेतीयोग्य प्रदेश, मजूर, वेतन, वाहतूक इत्यादी दृष्टीने या शेतीस भांडवल अधिक लागते. पुढचं वैशिष्ट्य आहे 5वं, शास्त्रीय पद्धतीने व्यवस्थापन. आता या शेतीत उच्च प्रतीचे बियाणे, तंत्रज्ञान वापर, अवजारे, खते, कुशल मजुराचा वापर, प्रतवारी इत्यादी व्यवस्थापन केले जाते. पुढचं वैशिष्ट्य आहे विशिष्ट एक पीक पद्धत. आता भौगोलिक स्थितीनुसार या शेतीतून विशिष्ट एक पीक घेतले जाते. यामध्ये भारत चहा, ब्राझील कॉफी आणि मलेशियामध्ये रबर इत्यादी मळ्याच्या शेतीमध्ये पिकाचं उत्पादन घेतलं जातं. त्याच्यामुळे ही शेती कशी आहे, एक पीक पद्धतीची शेती आहे. विशिष्ट पिकाचं उत्पादन थोडक्यात घेतलं जातं. एक पीकच्या ऐवजी आपण विशिष्ट एक पीक पद्धत म्हणूया. नंतर पिके. आता या शेतीमधून कोणकोणती पिके घेतली जातात तर चहा, कॉफी, रबर, मसाल्याचे पदार्थ, कोको, काजू इत्यादी पिकांचे उत्पादन घेतले जाते. आता सुरुवातीला आपण चहा उत्पादक प्रदेश पाहूया की चहाचं उत्पादन कोणकोणत्या भागामध्ये घेतलं जातं. तर चीन. आता चीनचा हा चहा उत्पादनामध्ये प्रथम क्रमांक आहे, भारताचा द्वितीय क्रमांक आहे. नंतर केनिया आहे, श्रीलंका, जपानमध्ये ग्रीन टी, व्हिएतनाम या देशामध्ये आपल्याला चहाचं उत्पादन किंवा प्रदेश असलेले मोठ्या प्रमाणात दिसून येतात. आता कॉफीचे देखील प्रदेश पाहू, कारण कॉफी हे देखील मळ्याच्या शेतीमधील पीक आहे, चहा देखील मळ्याच्या शेतीमधील पीक आहे. तर कॉफीचे उत्पादक प्रदेश आहेत ब्राझील, जो उत्पादनामध्ये प्रथम क्रमांकाचा देश आहे. नंतर व्हिएतनाम, इंडोनेशिया, कोलंबिया, भारत, मेक्सिको, पेरू, इथिओपिया, व्हेनेझुएला, युगांडा, केनिया, मलेशिया इत्यादी हे कॉफी उत्पादक प्रदेश आहेत. नंतर रबर उत्पादक प्रदेश पाहूया. थायलंड याचा रबर उत्पादनामध्ये प्रथम क्रमांक आहे. नंतर इंडोनेशिया, मलेशिया, भारत, व्हिएतनाम, चीन, ब्राझील, श्रीलंका, नायजेरिया. नंतर मसाले उत्पादक प्रदेश पाहूया. भारत, श्रीलंका, चीन, बांगलादेश, तुर्की इत्यादी देशामध्ये मसाल्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणामध्ये घेतले जाते. त्याच प्रमाणामध्ये या मळ्या शेतीच्या काही समस्या देखील आहेत. तर त्याच्यामधील प्रमुख समस्या म्हणजे मळ्याच्या शेतीस हवामानामध्ये जो बदल आहे तो बदल देखील त्याच्यावरती फार मोठ्या प्रमाणात परिणाम करतो. चक्रीवादळे, मजुराची समस्या, वाहतूक, बाजारपेठ इत्यादी समस्या देखील निर्माण होत असल्या दिसून येतात. आता ही मळ्याच्या शेतीमधील जी काही पिके आहेत ती सर्व पिके या ठिकाणी नकाशामध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. सूचीनुसार पहा तुम्ही शेडिंग दिलेले आहे. नकाशामध्ये देखील जो डार्क भाग आहे तो मळ्याच्या शेतीचा आहे. हा टिपालियामधील पहिला प्रश्न अशा रीतीने आपण पूर्ण केलेला आहे. नंतर टिपालियामधील दुसरा प्रश्न आहे मासेमारी व प्राकृतिक घटक. टिपालियामधील दुसरा प्रश्न मासेमारी व प्राकृतिक घटक. या प्रश्नाचं उत्तर पाहत असताना सुरुवातीला प्राथमिक व्यवसाय पाहावा लागणार आहेत आपल्याला, कारण का मासेमारी हा एक प्राथमिक व्यवसाय आहे. जो घटक उदरनिर्वाहासाठी पोटाची खळगी भरण्यासाठी सुरुवात झाली आहे त्याची. नंतर तो हळूहळू व्यापारी तत्वावरती चालवणारा व्यवसाय झालेला आहे. तर प्राथमिक व्यवसाय मासेमारी, शेती, पशुपालन, खाणकाम, लाकूडतोड इत्यादी प्रमुख प्राथमिक व्यवसाय आहेत. नंतर मासेमारीचे प्रदेश. जगातील बहुतांश किनारी प्रदेश, नद्या, कालवे, सरोवरे इत्यादीमध्ये मासेमारी केली जाते. मासेमारीसाठी प्रसिद्ध असणारे प्रदेश अटलांटिक किनारी प्रदेश, पॅसिफिक किनारी प्रदेश मासेमारीसाठी प्रसिद्ध आहेत.
अटलांटिक महासागरातील डॉंगर बँक, ग्रँड बँक, जॉर्जेस बँक, चीनजवळील ओखोत्स्क क्षेत्र इत्यादी क्षेत्रामध्ये मासेमारी मोठ्या प्रमाणामध्ये केली जाते. आता या मासेमारी व्यवसायावर परिणाम करणारे घटक कोणकोणते आहेत? अनेक घटक आहेत. त्यापैकी काही प्राकृतिक घटक आहेत, काही आर्थिक घटक आहेत, काही राजकीय घटक आहेत, इत्यादी घटक काय करतात? परिणाम करतात. आता प्राकृतिक घटक व मासेमारी पाहूया. याच्यामध्ये पहिला घटक आहे भूखंड मंच. सर्वसाधारणपणे 200 मीटरपेक्षा कमी खोलीचा जो सागरी भाग आहे त्या भागास काय म्हटलं जातं? भूखंड मंच म्हटलं जातं. ज्या ठिकाणी सूर्यप्रकाश मिळालेले प्लवंक वाढ अधिक होते त्यामुळे मासेमारी विकास होतो. उदाहरणार्थ चीन जवळील पॅसिफिक महासागरातील ओखोत्स्क मत्स्य क्षेत्र. दुसरं आहे प्लवंक किंवा प्लवग. प्लवंक हे माशाचे आवडते खाद्य आहे. उथळ समुद्रात प्लवंक वाढ अधिक होते अशा प्रदेशात मासेमारी विकास अधिक प्रमाणामध्ये होत असतो. नंतर उष्ण व शीत सागरी प्रवाहाचा संगम. प्रश्न काय विचारले सांगितले बघा. उष्ण व सागरी प्रवाहाचा संगम ज्या ठिकाणी होते तिथे देखील म्हणजे थोडक्यात उष्ण व शीत प्रवाह भूखंड मंच प्रदेशात संगम होत असल्यास प्लवंक वाढ अधिक होते. तसेच या प्रदेशात मासे पैदास अधिक होते त्यामुळे येथे मासेमारीचा विकास अधिक होतो. उदाहरणार्थ जपानजवळ क्युरोशिओ उष्ण प्रवाह, ओयाशिओ शीतप्रवाह एकत्र येतात, तेथे मासेमारी अधिक विकसित झालेली आहे. नंतर परिणाम करणारा पुढचा घटक आहे हवामान. मासे नाशवंत असलेले समशीतोष्ण हवामानाच्या प्रदेशात दीर्घकाळ टिकतात. शिवाय खर्च कमी आल्याने मासेमारी अधिक विकास झालेला आहे. नंतर दंतूर किनारपट्टी व नैसर्गिक बंदरे. आता दंतूर किनारी प्रदेशात नैसर्गिक बंदराचा मोठ्या प्रमाणामध्ये विकास होतो. तेथे मासेमारीचा देखील विकास होतो. उदाहरणार्थ भारताचा पश्चिम किनारा. अशा रीतीने आपण मासेमारी आणि प्राकृतिक घटक यांचा काय संबंध आहे, सकारात्मक आणि नकारात्मक, तो या प्रश्नाच्या माध्यमातून आपण सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. पुढचा प्रश्न आहे व्यापारी तत्वावरील लाकूडतोड व्यवसाय. व्यापारी तत्वावरील लाकूडतोड व्यवसाय या प्रश्नाचं उत्तर सुरुवातीला लाकूडतोड हा देखील एक प्राथमिकच व्यवसाय आहे. त्याच्यामुळे प्राथमिक व्यवसायामध्ये पाहूया आपण. लाकूडतोड हा एक प्राथमिक व्यवसाय आहे. वनामध्ये अनेक समस्या नाही, समस्या तर वनामध्ये उद्भवतच असतात. वनामध्ये अनेक व्यवसाय चालणाऱ्या व्यवसायापैकी लाकूडतोड हा एक महत्त्वाचा प्राथमिक व्यवसाय आहे. दुसरा आहे लाकूडतोड व्यवसायाचे स्वरूप. लाकूडतोड हा व्यवसाय आदिवासी उदरनिर्वाहासाठी तर काही प्रदेशात व्यापारी दृष्टिकोन समोर ठेवून करतात. नंतर प्रदेश समशीतोष्ण कटिबंधीय सूचिपर्णी वनाच्या प्रदेशात व्यापारी तत्वावर लाकूडतोड हा व्यवसाय केला जातो. आशियातील सायबेरिया, युरोपचा उत्तर भाग, कॅनडा, संयुक्त संस्थाने, ऑस्ट्रेलिया इत्यादी प्रदेशात व्यापारी तत्वावर लाकूडतोड हा व्यवसाय करतात. समशीतोष्ण कटिबंधीय वने विषुववृत्तीय वनाच्या तुलनेत विरळ आहेत. त्यामुळे वृक्षतोड करणे सोपे जाते. या ठिकाणी सरळ, सलग व उंच वृक्ष आढळतात. विस्तृत प्रदेशात एक प्रकारचे सलग वृक्ष उंच वाढतात. त्याचा उपयोग या विविध क्षेत्रामध्ये देखील होत असतो. त्याचबरोबर मऊ लाकूड. सूचिपर्णी वनातील लाकूड मऊ असल्याने फर्निचर निर्मिती, कागद निर्मितीसाठी लाकडास मागणी अधिक असल्याने व्यापारी तत्वावर लाकूडतोड केली जाते. उद्योग व मागणी अधिक. समशीतोष्ण कटिबंधातील सूचिपर्णी वृक्ष व उंच सरळ असल्याने येथील लाकूडतोड मऊ असल्याने येथे फर्निचर,
निर्मिती उद्योग, कागद निर्मिती उद्योग, वनावरती आधारित उद्योग, त्यामुळे येथील लाकूड तोडं अधिक मागणी होत आहे. याप्रमाणे व्यापारी तत्वावर लाकूडतोड व्यवसाय अधिक विकसित होत आहे. यामुळे वनाचे प्रमाण कमी होत आहे. पर्यावरण संतुलन देखील काही बिघडत आहे. अशा रीतीने या प्रश्नाचं उत्तर आहे. या प्रश्नाच्या उत्तरासंदर्भात काही समस्या देखील या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे की लाकूडतोड व्यवसाय काय केल्यानंतर काय होतो. प्रश्न काय? व्यापारी तत्वावरील लाकूडतोड व्यवसाय. अशा रीतीने या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे. तिसरी टीप. नंतर पुढचा प्रश्न आहे टिपालिहामधीलच शिकार व परिसंस्थेचा ऱ्हास. या प्रश्नाचं उत्तर पाहत असताना आता कारण का शिकार देखील एक प्राथमिकच व्यवसाय आहे. नंतर पाहायचं आहे की परिसंस्थेचा ऱ्हास कशा पद्धतीने झालेला आहे. शिकार हा एक प्राचीन काळापासून चालत आलेला प्राथमिक व्यवसाय आहे. उदरनिर्वाह हा दुसरा मुद्दा आहे. शिकार अन्नासाठी आदिम जमाती करतात. या व्यवसायाचे स्वरूप उदरनिर्वाह आहे. आजही काही आदिवासी जमाती अन्नासाठी शिकारीवरती अवलंबून आहे. जर आपण याचं वितरण पाहिलं तर जगातील काही आदिवासी जमाती आज देखील आपल्याला शिकार करून आपला चरितार्थ चालवत असले दिसून येतात. दक्षिण आफ्रिकेतील कलहरी वाळवंटातील बुशमेन, विषुववृत्तीय घनदाट जंगलातील पिग्मी, बोरा इंडियन, टुंड्रा प्रदेशातील एस्किमो, अंदमान निकोबार बेटावरील सेंटिनल, जरावा, ओग इत्यादी जमाती शिकार व्यवसाय आज देखील आपल्याला करत असलेले दिसून येतात. आता पर्यावरणामध्ये कशा प्रकारे संतुलनामध्ये बिघाड होते तर बेसुमार शिकारीमुळे अनेक प्राणी पक्षी यांच्या प्रजाती नष्ट होत आहेत. अनेक प्राण्यांची व पक्ष्याची संख्या देखील वेगाने कमी होत आहे. त्यामुळे पर्यावरण संतुलन बिघडत चाललेले देखील दिसून येते. परिसंस्थेचा देखील ऱ्हास झालेला आहे की शिकार व्यवसायामुळे प्राण्यांच्या प्रजाती नष्ट होत आहेत. त्यामुळे परिसंस्थेचा ऱ्हास होत असलेला आपणास दिसून येतो. त्यामुळे पर्यावरण जागृती व याचं ज्ञान असणं गरजेचं आहे. मानवाने शिक्षणाचा विकास करत असल्यामुळे किंवा झालेला असल्यामुळे पर्यावरण जागृती देखील करत आहेत. त्यातूनच प्राण्याचे व पक्ष्याचे संवर्धन केले जाते. उद्याने व अभयारण्य परिसंस्था टिकवण्यासाठी पर्यावरण समतोल राखण्यासाठी आज जगभर पक्षी आणि प्राण्यांच्या संवर्धनासाठी राष्ट्रीय उद्याने व अभयारण्य स्थापन करत आहेत. शिकाऱ्यावरती बंदी देखील घातलेली आहे की वन्यजीवाच्या संरक्षणासाठी जगातील अनेक देशांनी शिकाऱ्यावरती बंदी घातलेली आहे. भारतात 1972 शिकार बंदी कायद्यानुसार 3 ते 7 वर्षे कैद, 10,000 रुपयापर्यंत दंड करण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे आज मानव शेती, पशुपालन, मासेमारी यासारख्या इतर व्यवसायातून अन्न मिळवत आहे. याप्रमाणे पर्यावरण संतुलन राखण्यासाठी आज अनेक प्राण्यांच्या व पक्ष्याच्या शिकारीवरती बंदी घालण्यात आलेली आहे. अशा रीतीने विद्यार्थी मित्रांनो, आपण शिकार व परिसंस्थेचा ऱ्हास हा जो काही टिपालिहामधील 4था प्रश्न होता तो प्रश्न या ठिकाणी आपण पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न 4. भौगोलिक कारणे द्या. या पाठ्यपुस्तकामध्ये पान नंबर 41 वरती स्वाध्यायामध्ये भौगोलिक कारणे द्यामध्ये एकूण 6 प्रश्न विचारलेले आहेत. या 6 प्रश्नाची उत्तर लिहित असताना, बोर्डाच्या धर्तीवरती उत्तर लिहित असताना मी पुन्हा अनेक व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहोत की भौगोलिक कारणे द्या या प्रश्नाचं उत्तर आपण बोर्डाच्या उत्तरपत्रिकेमध्ये लिहित असताना जो कोणताही प्रश्न असू द्या उत्तरपत्रिकेमधील प्रश्नपत्रिकेमधील
तो उत्तरपत्रिकेवरती लिहित असताना प्रश्न लिहायचा, उत्तरामध्ये प्रश्न लिहायचा, अंडरलाईन करायची, पुढं कारण शब्द द्यायचा, त्याला देखील अंडरलाईन करायची आणि त्याच्या खालच्या ओळीला कारण नंबर 1, 2, 3, 4 किंवा त्याचं मुद्दे जर तुम्ही तयार केलेले असतील तर ते 1, 2, 3, 4 जे काही संख्या असतील किंवा रोमनांकामध्ये तुम्ही लिहित असाल तर हे लिहिल्यानंतर शेवटी अशा प्रकारे आणि जो प्रश्न दिलेला आहे प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्ही लिहित असता तो प्रश्न लिहायचा, अशा प्रकारे तो प्रश्न रिटर्न त्याचा लिहायचा. अशा रीतीने जर तुम्ही उत्तर लिहिलं तर या प्रश्नाला देखील चांगल्या मार्क मिळण्याची शक्यता या ठिकाणी आहे. पहिला प्रश्न आहे, भारतात शेती व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो. हा प्रश्न प्रकरण क्रमांक 4 प्राथमिक आर्थिक क्रिया या प्रकरणामधील आहे. भारतात शेती व्यवसाय मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो. या प्रश्नाचं उत्तर लिहित असताना भारतात शेती व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो. कारण नंबर 1 आहे भारत. आता भारत हा आशिया खंडातील एक प्रमुख देश असून कृषीप्रधान देश आहे. त्याचबरोबर दुसरा मुद्दा आहे मैदानी व नद्याची खोरी. भारतात गंगा, सिंधू, ब्रह्मपुत्रा या नद्याची मैदानी, किनारी मैदानी व गंगा, सिंधू, गोदावरी, नर्मदा, कावेरी, कृष्णा इत्यादी नद्यांची खोरी असल्याने जलसिंचनाचा अधिक विकास झालेला आहे. तिसरा मुद्दा याच्यामधील उत्तरामधील मोसमी हवामान. भारतीय उपखंडात मोसमी हवामान आहे, त्यामुळे पाऊस अधिक प्रमाणात होतो व उष्ण हवामान अधिक पिकास उपयुक्त आहे. पुढचा मुद्दा आहे लोकसंख्या. अन्न. जगातील दुसऱ्या क्रमांकाची लोकसंख्या भारताची असल्यामुळे एवढ्या मोठ्या लोकसंख्येची अन्नाची गरज भागवण्यासाठी शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. त्यामुळे ती उदरनिर्वाहक शेती केली जाते. मजूर व प्राणी लोकसंख्या अधिक असल्याने मानवी श्रमांचा वापर शेतीमध्ये अधिक आहे. देशातील 70% पेक्षा अधिक लोकसंख्या शेतीमध्ये गुंतलेली आहे. तसेच प्राण्यांचा वापर येथे अधिक प्रमाणात होतो. यांत्रिकीकरण कमी प्रमाणात झालेले आहे. आणि पिके आहेत. भारतात तांदूळ हे प्रमुख अन्नधान्याचं पीक आहे. त्याच प्रमाणात गहू, ज्वारी, मका इत्यादी अन्नधान्याची पिके, ऊस, केळी, द्राक्ष, आंबे, कापूस, रबर, चहा, कॉफी, नारळ अशा प्रमाणात या ठिकाणी देखील पिके आपल्याला घेतलेली दिसून येतात. अशा प्रकारे भारतात उदरनिर्वाहक शेती हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो. अशा पद्धतीने जर आपण उत्तराची मांडणी केली तर या प्रश्नाला देखील चांगली मार्क मिळण्याची शक्यता आहे. भौगोलिक कारणे लिहामधील दुसरा प्रश्न आहे, भारतातील छोट्या नागपूर पठारावर खाणकाम व्यवसाय विकसित झाला आहे. याही भौगोलिक कारणे द्या. या प्रश्नाचं उत्तर देखील मी मगाशी सांगितल्याप्रमाणे लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे. उत्तर, भारतात छोटा नागपूर पठारावर खाणकाम व्यवसाय विकसित झाला आहे. कारण 1. छोटा नागपूर पठार. तर भारतीय द्वीपकल्पीय पठारावरती बिहार, झारखंड, ओरिसा, पश्चिम बंगाल, छत्तीसगड या राज्यात छोटा नागपूर पठार आहे. खनिजाचे भंडार दुसरा मुद्दा आहे. छोटा नागपूर पठारावर अनेक खनिजाचे मोठ्या प्रमाणात साठे असल्याने खनिजाचे भंडार म्हणून हे पठार ओळखले जाते. तिसरा मुद्दा आहे खनिजे. छोटा नागपूर पठारावर लोह खनिज व दगडी कोळसा यांचे साठे अधिक आहेत. तसेच येथे मॅंगनीज, चुनखडी, बॉक्साईट इत्यादी खनिज साठे आहेत. दामोदर व महानद्या खोऱ्यात खनिज साठे अधिक आहेत. त्याचप्रमाणे पुढचा मुद्दा आहे या उत्तरामधील औद्योगिक विकास. छोटा नागपूर पठारावर
खनिजावर आधारित अनेक उद्योग उभारलेले आहेत. त्यामुळे येथे खनिजांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. उदाहरणार्थ टाटा आयर्न अँड स्टील कंपनी लिमिटेड, त्याला आपण TI कॅपिटलमध्ये TISCO, जमशेदपूर याप्रमाणे छोट्या नागपूर पठारावर खनिजाचे भंडार असल्याने येथे खाणकाम व्यवसाय विकसित झाला. याप्रमाणे किंवा अशा प्रकारे म्हटलं तरी चालू शकेल. अशा रीतीने आपण भौगोलिक कारणे द्यामधील दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर देखील या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. नंतर भौगोलिक कारणे द्यामधील तिसरं कारण आहे कॅनडामध्ये लाकूड तोडीचा विकास झाला आहे. का विकास झालेला आहे कॅनडामध्ये ते उत्तराच्या माध्यमातून आपण पाहण्याचा प्रयत्न करूया. तर कॅनडा हा उत्तर अमेरिका खंडातील समशीतोष्ण हवामानाचा एक प्रमुख देश आहे. सूचीपर्णी वने ही दुसरा मुद्दा आहे. त्यामधील उत्तरामधील कॅनडामध्ये समशीतोष्ण हवामान असल्याने मोठ्या प्रमाणात सूचीपर्णी वने आहेत. एकच प्रकारचे त्या ठिकाणी वृक्ष आढळते. सूचीपर्णी वनात एकच प्रकारचे वृक्ष असल्याने वृक्षतोड करणे व वर्गीकरण करणे सोपे जाते, कारण ही वने सरळ व उंच असतात. उदाहरणार्थ स्प्रूस, पाईन, ओक अशा वृक्षाच्या जाती त्या प्रदेशामध्ये असलेल्या दिसून येतात. लाकूड हे मऊ व हलके असते. येथील सूचीपर्णी जंगलातील लाकूड वजनाने हलके व मऊ असल्याने लाकूड तोड करणे सोपे जाते. उदाहरणार्थ देवदार, पाईन. त्याचबरोबर पुढचा मुद्दा आहे उत्तरामधील वाहतूक. कॅनडाच्या शीत प्रदेशात लाकडाची वाहतूक बर्फ वितळल्यानंतर फर्निचर उद्योगापर्यंत सहज व स्वस्त होते. औद्योगिक विकास. कॅनडामध्ये मोठ्या प्रमाणात वनावरती आधारित उद्योग आहेत. येथे कागद उद्योग विकसित झालेला आहे. फर्निचर निर्मितीचा उद्योग विकसित झालेला आहे. जहाज निर्मिती उद्योगाचा विकास झालेला आहे. त्याचमुळे अशा प्रकारे कॅनडामध्ये लाकूड तोडीचा विकास झाला आहे. अशा रीतीने विद्यार्थी मित्रांनो आपण भौगोलिक कारणे द्यामधील तिसरं कारणाचं देखील या ठिकाणी उत्तर पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे. पुढचं चौथं कारण आहे विस्तृत शेती हा व्यापारी शेतीचा प्रकार. विस्तृत शेती हा व्यापारी शेतीचा प्रकार. या प्रश्नाचं उत्तर पाहत असताना विस्तृत शेती हा पहिला मुद्दा आहे की मोठ्या आकाराच्या शेत जमिनीमध्ये आधुनिक पद्धतीने यंत्राचा वापर करून व्यापारी दृष्टिकोन समोर ठेवून जी शेती केली जाते त्या शेतीस विस्तृत शेती असे म्हणतात. नंतर शेताचा आकार मोठा आहे. त्याचं वैशिष्ट्य पाहिले तर शेताचा आकार मोठा आहे. ही शेती कमी लोकसंख्येच्या प्रदेशात आधुनिक पद्धतीने संकरित बियाणे, रासायनिक खते, कीटकनाशके, कृत्रिम जलसिंचन, भांडवल, यांत्रिक अवजारे वापरून केली जाते. एक पीक शेती आहे. या शेतीत विस्तृत प्रदेशात एकच पिकाचं उत्पादन घेतलं जातं. त्यामुळे या शेतीस एक पीक शेती असे देखील म्हटले जाते. या एक पीक शेतीमध्ये आपण गव्हाचे किंवा मक्याचे उत्पादन घेतो. व्यापारी दृष्टिकोन ठेवून या प्रकारची शेती केली जाते. या शेतीमध्ये प्रामुख्याने मका, गहू, ऊस, बीट अशा प्रकारची शेती या ठिकाणी केली जाते. जर आपण प्रदेश पाहिले तर समशीतोष्ण कटिबंधातील प्रेरी, पंपाज, स्टेपी, डाऊन या गवताळ प्रदेशात उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, युरोप, रशिया, ऑस्ट्रेलिया या ठिकाणी या शेतीचे प्रदेश असलेले आपल्याला दिसून येतात. या ठिकाणचं दरडोई उत्पन्न कमी आहे, नाही दरडोई उत्पन्न अधिक आहे. कारण का या प्रदेशामध्ये जी लोकसंख्या आहे ती लोकसंख्याच मुळात कशी आहे, कमी आहे. या प्रदेशात शेतीचे हेक्टरी उत्पादन अधिक असले तरी दरडोई उत्पन्न हेक्टरी उत्पन्न कमी आहे, परंतु दरडोई उत्पन्न कसं आहे इथं अधिक आहे. अशा प्रकारे
विस्तृत शेती हा व्यापारी शेतीचा एक प्रकार आहे. या प्रश्नाचं उत्तर आपण अशा पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, भौगोलिक कारणे उष्ण कटिबंधीय प्रदेशापेक्षा समशीतोष्ण कटिबंधात लाकूडतोड व्यवसाय मोठ्या प्रमाणात का चालत असावा? या प्रश्नाचं उत्तर सांगत असताना शेताचा आकार कसा असतो? या ठिकाणी थोडक्यात मोठा असतो. नाही, शेताचा आकार पाहायचा नाही या ठिकाणी आपल्याला. उष्ण कटिबंधीय प्रदेशातील लाकूडतोड, या प्रदेशात हा प्रदेश विषुववृत्तीय असल्याने येथे घनदाट वने आहेत. उदाहरणार्थ ॲमेझॉन खोरे, कांगो खोरे. येथील वृक्ष उंच व अतिशय टणक असते. रोगट हवामान, दलदल अधिक असते. विविध प्रकारचे वृक्ष, वाहतूक सुविधा कमी आहेत. त्यामुळे उष्णकटिबंधीय प्रदेशात लाकूडतोड व्यवसायाचा विकास कमी झालेला आहे. प्रश्न काय सांगितला आहे? उष्णकटिबंधीय प्रदेशापेक्षा समशीतोष्ण कटिबंधीय लाकूडतोड व्यवसाय मोठ्या प्रमाणात का चालत असावा? तर या प्रश्नाचं उत्तर आपण पाहतोय. प्रश्न एक वेळ पाहायचा, त्यावेळेला आपल्याला उत्तर देखील व्यवस्थितरित्या सोडवता येणार आहे. की समशीतोष्ण कटिबंधातील लाकूड, उष्णकटिबंधीय प्रदेशातील लाकूडतोड पाहिली आपण. आता समशीतोष्ण कटिबंधीय लाकूडतोड पाहिजे आहे की वने कशी असतात? विरळ आहेत. येथील वृक्ष उंच सरळ असतात. लाकूड मऊ आहे. फर्निचर निर्मितीसाठी, कागद निर्मितीसाठी या उद्योगामध्ये याचा वापर केला जातो. समशीतोष्ण हवामान, वाहतूक सुविधा, मागणी अधिक असल्याने लाकूडतोड अधिक विकसित झाले आहे. भांडवल, आधुनिक तंत्रज्ञान, यंत्राचा वापर केल्याने वृक्षतोड करणे सोपे जाते. विकसित प्रदेशात ही वने असल्याने व्यापारी दृष्टिकोन समोर ठेवून येथे वृक्षतोड विकसित झाले आहे. अशा प्रकारे उष्णकटिबंधीय प्रदेशापेक्षा समशीतोष्ण कटिबंधात लाकूडतोड व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आपण भौगोलिक कारणांमधील 5व्या प्रश्नाचं देखील या ठिकाणी व्यवस्थितरित्या उत्तर पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे. भौगोलिक कारणांमधील शेवटचा प्रश्न आहे, शिकारीवर बंदी घालण्यात आली आहे. या प्रश्नाचं उत्तर पाहूया. आता शिकार हा प्राथमिक व्यवसाय आहे. शिकार हा एक प्राचीन काळापासून चालत आलेला प्राथमिक व्यवसाय आहे. मानव उदरनिर्वाहासाठी अन्न म्हणून अनेक प्राणी पक्षी याची शिकार करतो. शिकारीचे प्रमाण वाढल्याने अनेक प्राण्यांच्या व पक्ष्याच्या प्रजाती नामशेष होत आहेत. अनेक पक्षी प्राण्यांची संख्या वेगाने कमी होत आहे. पूर्वी हाडे, शिंग, दंत, कातडी इत्यादींची व्यापारी दृष्टीने शिकार केली जात होती. परंतु हे सर्व करत असताना याचा पर्यावरणाचं संतुलन देखील बिघडतंय. याचा देखील आपण कुठेतरी विचार केला पाहिजे की प्राणी पक्षी कमी झाल्याने पर्यावरण संतुलन बिघडत चालले आहे. पर्यावरण जागृती व ज्ञान म्हणजे लोकांचे शिक्षण वाढल्याने पर्यावरणाविषयीची जागृती निर्माण झाली. उद्याने व अभयारण्य, अनेक पक्षी प्राण्यांच्या संरक्षणासाठी उद्याने, अभयारण्य राखीव ठेवण्यात येत आहेत. इतर व्यवसाय या मुद्द्यामध्ये मानवास उदरनिर्वाहासाठी स्थायी शेती, पशुपालन, मासेमारी इत्यादी व्यवसायाकडे कल वाढला आहे. त्याचप्रमाणे शिकारीवर बंदी देखील घातलेली आहे की वन्यजीवांच्या संरक्षणासाठी अनेक देशांनी शिकारीवर बंदी घातलेली आहे. भारतात 1972 वन्यजीव शिकार बंदी कायद्यानुसार 3 ते 7 वर्ष कैद, 10 वर्ष हे 10,000 रुपयापर्यंत दंड आकारण्यात आलेला आहे. थोडक्यात पर्यावरण संतुलन करण्यासाठी
मानव उदरनिर्वाहासाठी इतर व्यवसायाकडे वळलेला असल्याने शिकारीवरती बंदी घालण्यात आलेली आहे. अशा रीतीने विद्यार्थी मित्रांनो, आपण शिकारीवर बंदी घालण्यात आली आहे याचं भौगोलिक कारण या ठिकाणी आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे. या भौगोलिक कारणे द्यामधील 6 प्रश्नाची आपण उत्तरे पाहिलेली आहेत. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण योग्य स्वाध्याय पाहत असताना योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा, सांगड घालून साखळी पूर्ण करा, टिपा लिहा आणि भौगोलिक कारणे द्या, या सर्व प्रश्नाची उत्तरे या ठिकाणी बोर्डाच्या उत्तरपत्रिकेच्या धर्तीवरती मांडण्याचा या ठिकाणी मी प्रयत्न केलेला आहे. मला निश्चितपणे विद्यार्थी मित्रांनो खात्री आहे की या सर्व प्रश्नाची उत्तरे तुम्हाला समजली असतील. मी व्हिडिओच्या माध्यमातून जे काय तुम्हाला उत्तरे या ठिकाणी सांगितलेली आहेत तीच उत्तरे तुमच्या स्वाध्याय वहीमध्ये सोडवण्याचा प्रयत्न करा. नजर चुकीने काही उत्तरं सांगण्यामध्ये चुका झाल्या असतील तरी तुम्ही जे 4थं प्रकरण आहे आपलं प्राथमिक आर्थिक क्रिया याची व्हिडिओ पहा, पाठ्यपुस्तक वाचा आणि स्वाध्याय व्यवस्थितरित्या सोडण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला बोर्डाची जी परीक्षा असते त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारची मार्क मिळतील. तुर्तास या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.